तिकडे बोरिवलीत राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या मनसेच्या नोटीस बोर्डावर मुंबई महानगरपालिकेने कारवाई केल्यानंतर मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे। साईबाबा सिग्नलजवळ लावलेला बोर्ड हटवल्याबद्दल मनसैनिकांनी नाराजी व्यक्त करत कायदा सर्वांसाठी समान आहे की नाही असा सवाल उपस्थित केला आहे। सार्वजनिक उद्यानाच्या गेटवर भाजपच्या रंगाचा वापर झाल्याबाबत पत्रव्यवहार करूनही कारवाई झाली नसल्याचा आरोप मनसेने केला आहे। आपला बोर्ड पूर्ववत लावावा आणि प्रशासनाने सर्व पक्षांना समान न्याय द्यावा अशी मागणी करत निष्पक्ष कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा मनसेकडून देण्यात आला आहे। भाजपाचे जे गेट रंगवले ना पूर्ण गार्डनला पहिले ते तोडायचे, आता जे आम्ही ऑर्डर देतो अटक करायचे। तिकडे पालघरमधील मनसेच्या अंतर्गत वादाची पक्ष नेतृत्वाने गंभीर दखल घेतली आहे। या पार्श्वभूमीवर मनसे नेते राजू पाटलांनी पालघर दौरा करून स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे। नुकत्याच झालेल्या राड्याबाबतचा सविस्तर अहवाल राज ठाकरेंकडे सादर केला जाणार आहे। दरम्यान पक्षातील वाद हे लोकशाही जिवंत असल्याचं लक्षण आहे अशी प्रतिक्रिया राजू पाटील यांनी देत पक्षातील मतभेदांवर भाष्य केलंय। सतत असं बोलता नाही ना, मागे एक घटना झालेली आहे, आताही झालेली आहे, परंतु त्या आम्ही पक्ष लेवलला आम्ही सॉल्व्ह करत असतो। खरं तर अशा गोष्टी होत असतात। हे पक्षात लोकशाही जिवंत असल्याचं लक्षण आहे आमच्यामध्ये। तरुणांचा पक्ष आहे, थोडंफार इकडे तिकडे झालं, थोडे काही गरम लोक असतात, त्या अनुषंगाने काही गोष्टी होतात। याचा अर्थ पक्षात सतत भांडणं चालू आहेत किंवा पक्ष एकदम फुटला किंवा दुई पडले असं नाही।